नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेदिक एम एस सर्जन, कल्याण पश्चिम. आज बघूया जीवनसत्व B12 बद्दल माहिती. व्हिटॅमिन B12 साधारणतः आपल्या शरीरामध्ये जे जीवनसत्व असतात किंवा आपल्याला ज्या जीवनसत्वाची गरज असते त्याला आपण व्हिटॅमिन्स म्हणतो. व्हिटॅमिन्स A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला गरज असते. तर आपण आज जे व्हिटॅमिन बघणार आहोत ते आहे व्हिटॅमिन B12. त्याचा प्रकार असतात सायनोकोबालमाइन, मिथाइलकोबालमाइन. तर साधारणतः व्हिटॅमिन B12 जे आहे आपल्याला शरीराला फार आवश्यक आहे. तर व्हिटॅमिन B12 आपल्याला शरीरासाठी काय उपयोग करतं, तर व्हिटॅमिन B12मुळे DNA सिंथेसिस होतो. रक्तातल्या लाल पेशी, ब्लड सेल्स, नर्व सेल्स हे निर्मिती होण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. साधारणतः व्हिटॅमिन B12 आपल्याला रोज आहारामध्ये किती मात्रा लागते, 1.8 to 2.4 मायक्रोग्रॅम पर डे ही मानवी शरीराची पर डेची गरज असते. बरं, व्हिटॅमिन B12 कशामधून मिळतं, तर व्हिटॅमिन B12 साधारणतः मांसाहारामध्ये जास्त प्रमाणात असतं, शाकाहारीमध्ये थोडंसं कमी असतं. म्हणून व्हिटॅमिन B12ची जर कमतरता असेल तर आहारामध्ये काय घेतलं पाहिजे, सी फूड घेतलं पाहिजे, रेड मीट, चिकन, त्याप्रमाणे अंडे, दूध व दुधाचे पदार्थ, ब्रोकोली, पालक, मुळाले कडधान्य, सिरियल्स, चीज या सगळ्या आहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन B12 मिळू शकतो. रेड मीटमध्ये पण लिव्हर, किडनी याचा वापर चांगल्या प्रमाणात ठेवल्यानंतर व्हिटॅमिन B12 मिळते. साधारणतः व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे हे कसं ओळखायचं, कमतरता आहे. तर व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर थकवा खूप येतो, मेमरी लॉस होते, शरीरावरती व्हाईट पॅचेस येतात, नखांवरती पॅचेस येतात, पायांवरती येतात, एल्बो जॉईंटवरती येतात, धडधड होणे, रक्ताचं प्रमाण थोडं कमी होतं, अशा प्रकारचे तुम्हाला लक्षणं जाणवतात. हेअर लॉस होतो, वार्धक्य लवकर येतं. व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर काय आहार घ्यावा तुम्हाला हे सांगितलेलं आहे. व्हिटॅमिन डिफिशियन्सी असेल तर काय लक्षणं असतात तुम्हाला हे पण सांगितलं आहे. तर सध्या व्हिटॅमिन डिफिशियन्सी कुणामध्ये आढळते, कुठल्या रुग्णामध्ये आढळते, की साधारणतः जे वयोवृद्ध आहे, ज्यांचं वय जास्त आहे, किंवा साधारणतः शाकाहारी जे लोक असतात ते मांसाहार अजिबात करत नाहीत, त्यांच्यामध्ये पण प्रमाण थोडंसं कमी आढळतं. साधारणतः बेरॅट्रिक सर्जरी जी असेल, कुणाचं समजा आतड्यांचे ऑपरेशन झाले असेल, मेजर ऑपरेटिव्ह झालेलं असेल, किंवा सिलियाक डिसीज असेल, किंवा ॲट्रोपिक गॅस्ट्रायटिस असेल, तशा विविध प्रकारच्या केसेसमध्ये